स्वारगेटमधील अत्याचार घटनेनंतर बस स्थानकामध्ये आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त। गेल्या 3 दिवसांपासून बस स्थानक प्रशासनाचे खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत। लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला कडेकोट सुरक्षा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक। 70 तासानंतर आरोपी दत्ता गाडेला अटक। दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार आहेत। आरोपी सध्या गाडे हा सध्या पोलिसांच्या लक्षणाच्या कोठडीत आहे आणि आरोपी दत्तात्रय गाडेची पहाटे ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यामध्ये ग्रामस्थांचंही सहकार्य। गुनाट गावामधून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत झाली आहे। अटक होताच आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक खुलासे समोर आलेत। आरोपी अनेकदा बस स्थानक परिसरात वावर असल्याचं स्पष्ट झालंय। पोलीस असल्याचं सांगून आरोपी मुलींसोबत ओळख करायचा। निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडांना मोकळीक मिळाली होती। पुण्यातील गुंडांनी भाजप आणि अजित पवारांसाठी काम केलंय, राऊतांचा आरोप। स्वारगेटमधली घटना शांततेत घडली। घटनेच्या वेळी मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झालाय। आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणजेच दिव्यच आहेत। स्वारगेट प्रकरणावर योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। अशा घटना देशात घडत असतात, कारवाई सातत्यानं सुरूच असते। मंत्री संजय सावकर यांची स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया।